नमस्कार, न्यूज 21 लाखांदूरमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। वाघाचा थरारक हल्ला, पत्नीच्या डोळ्या देखत पतीला केले ठार। भंडारा जिल्ह्यातील धक्कादायक घटना। भंडारा जिल्ह्यात काळजाचा ठोका थांबवणारी घटना समोर आली आहे। जंगलात झाडणी कापण्यासाठी गेलेल्या 55 वर्षीय इस्मावर वाघाने हल्ला करून त्याला जागीच ठार केले। सर्वात थरारक बाब म्हणजे हा संपूर्ण थरार मृतकाच्या पत्नीच्या डोळ्या देखत घडला। वाघाच्या या हिंस्र रूपामुळे संपूर्ण परिसरात सध्या भीतीचे सावट पसरले आहे। ही घटना भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात घडली। बाबूराव नत्तू पिल्लेवान वय 55 वर्षे राहणार कोदुर्ली असे मृतक इस्माचे नाव आहे। घटनेतील मृतक बाबूराव हे 22 मे रोजी आपल्या पत्नीसह गावाशेजारील जंगलात झाडणी कापण्यासाठी गेले होते। दोघेही आपापल्या कामात मग्न असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक बाबूराव यांच्यावर झडप घातली। वाघाने हल्ला करताच बाबूराव यांनी वाचवण्यासाठी आरडाओरड केली। त्यांच्या पत्नीने पतीला वाघाच्या जबड्यातून सोडवण्यासाठी हिमतीने आरडाओरड केली आणि मदतीसाठी लोकांना आवाज दिला। मात्र घनदाट जंगल आणि वाघाचा जबर विळखा यामुळे काही वेळातच बाबूराव यांनी जागीच प्राण सोडले। डोळ्या देखत पतीला काळाने ओढून नेल्याचे पाहून पत्नीला प्रचंड धक्का बसला। या घटनेची माहिती मिळताच कोदुर्ली आणि परिसरातील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। वन विभागाचे अधिकारी आणि पोलीस दलही तात्काळ दाखल झाले। या घटनेमुळे वन विभागाच्या कार्यक्षमतेवर गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून नरभक्षक वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा तसेच मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळवण्याची मागणी केली जात आहे।